नमस्कार. आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत ज्यात प्रेम आहे, कर्तव्य आहे आणि त्यागही आहे. ही एक अशी प्रेमकहाणी आहे जी प्रत्यक्षात कधीही न भेटता सुरू झाली आणि खरं तर न भेटताच पूर्णत्वाला पोहोचली. चला, प्रेमाची डेडलाईन या कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया. हा प्रश्न कदाचित थोडा विचित्र वाटेल, पण ह्या प्रश्नातच आजच्या कथेचं सार दडलेलं आहे. हीच गोष्ट आहे गौतमी आणि अमरची. दोन पूर्णपणे वेगळी शहरं, दोन पूर्णपणे वेगळी जगं, आणि तरीही फक्त आवाजाच्या धाग्याने जोडल्या गेलेल्या या दोघांनी मिळून आपलं एक वेगळंच विश्व तयार केलं होतं. चला तर मग, आधी ओळख करून घेऊया या कथेच्या दोन मुख्य पात्रांची. एका बाजूला आहे शिस्तीचं, परंपरा जपणारं पुणे आणि दुसऱ्या बाजूला आहे धावपळीची, स्वप्नाळू मुंबई. आणि याच दोन शहरांच्या विचारसरणीत या कथेचा खरा संघर्ष लपलेला आहे. बघा, इथे दोन वेगवेगळी जगं दिसतायत. एकीकडे आहे गौतमीचं पुणे, पारंपरिक, शिस्तबद्ध, जिथे वडील म्हणजे आबांचा शब्द शेवटचा मानला जातो. ऑफिसमध्ये ती भलेही सिनियर असेल, पण घरी ती एका धाकात वाढलेली मुलगी आहे. आणि दुसरीकडे आहे अमरची मुंबई, धावपळीची, मोकळ्या विचारांची आणि स्वप्नांना पंख देणारी. अशा दोन टोकांच्या व्यक्तींना नियतीने एकत्र आणलं होतं. सुरुवात झाली ती ऑफिसमधल्या सिनियर आणि ज्युनियर या नात्याने, पण कामाच्या निमित्तानं होणारं बोलणं हळूहळू वैयक्तिक गप्पांमध्ये बदललं. गंमत म्हणजे कधीही न भेटता केवळ आवाजाच्या आधारावर त्यांनी एक असं जग तयार केलं जे फक्त आणि फक्त त्या दोघांचंच होतं. त्यांच्या नात्याचा प्रवास कसा झाला हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. एका साध्या वर्क कॉलने सुरू झालेली गोष्ट रात्री चोरून मारलेल्या गप्पांपर्यंत पोहोचली. मग एक वेळ अशी आली की शब्दांची गरजच उरली नाही. ते फक्त आवाजावरून एकमेकांचं मन ओळखू लागले. आणि याच विश्वासाचा पायावर अमरने तिला प्रपोज केलं आणि तिने ते स्वीकारलं सुद्धा. आत्ता मात्र अमरचा संयम सुटत चालला होता. वर्षभर फक्त आवाजाच्या विश्वावर जगल्यानंतर त्याला आता तिला प्रत्यक्षात अनुभवायचं होतं. त्याची ही तळमळ त्याच्या प्रत्येक शब्दात अगदी स्पष्ट जाणवत होती. आणि ही आहे गौतमीची घुसमट, तिची घालमेल. एका बाजूला अमरवरचं जीवापाड प्रेम आणि दुसऱ्या बाजूला वडिलांच्या कडक शिस्तीची आणि संस्कारांची प्रचंड भीती. तिचं मन प्रेम आणि कर्तव्य यात अक्षरशः विभागलं गेलं होतं. आणि आता ही कथा एका अशा वळणावर येते जिथे सगळं काही बदलणार होतं. एक निर्णय घेतला जाणार होता, पण कदाचित नियतीला ते मान्य नव्हतं. हो, अखेर गौतमीने तिच्या मनातल्या भीतीला बाजूला सारून एक मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. तिनं अमरला भेटायचं ठरवलं. तो क्षण जवळ आला होता. वर्षभराची जी ओढ होती ती आता संपणार होती. ज्या क्षणाची ते दोघंही आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता फक्त काही तासांवर होता. आणि इथेच नियतीने आपला सगळ्यात मोठा डाव टाकला. ज्या वडिलांच्या भीतीमुळे ती अमरला भेटू शकली नाही, त्याच वडिलांच्या मृत्यूने त्यांच्या भेटीवर कायमचा पूर्ण विराम लावला. या एका घटनेने गौतमीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. आता तिची लढाई स्वतःच्या प्रेमासाठी नव्हती, ती होती तिच्या कुटुंबाच्या अस्तित्वासाठी. विचार करा, आबांच्या जाण्याने काय काय बदललं. घराची संपूर्ण जबाबदारी, ती एकमेव कमावती व्यक्ती बनली. आजारी आईची काळजी, लहान भावाचं शिक्षण, आणि या सगळ्या ओझ्याखाली तिची स्वप्न, तिचं प्रेम, सगळं काही मागे पडलं. त्यांच्या शेवटच्या फोन कॉलमध्ये अमरने एक शेवटचा प्रयत्न केला. तो हताश झाला होता, पण तरीही तो म्हणाला, मी सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे, फक्त एकदा हो म्हण. पण गौतमीने जो निर्णय घेतला त्यात तिचा त्याग होता, तिची निस्वार्थ भावना होती. तिने स्वतःच्या आनंदापेक्षा आपल्या कर्तव्याला आणि अमरच्या सुखाला जास्त महत्त्वाचं मानलं. आणि तो कॉल संपला. खरं तर फक्त कॉल नाही, ते नातंही संपलं, पुन्हा कधीही एकमेकांशी न बोलण्याचं वचन देऊन. इथे त्यांची कहाणी संपल्यासारखी वाटते, नाही का? पण ती अपूर्ण नव्हती, कारण या कथेला पूर्ण करण्यासाठी एका महत्त्वाच्या व्यक्तीची एंट्री होणं अजून बाकी होतं. अमरच्या आयुष्यात आली मानसी. आणि ती फक्त एक नवीन व्यक्ती म्हणून नाही आली, तर एक अशी सोबती म्हणून आली जिने अमरच्या भूतकाळाला, त्याच्या प्रामाणिकपणाला समजून घेतलं, त्याचा मनापासून आदर केला. मानसीचं हे एक वाक्य ऐका. यातून तिचा समजूतदारपणा, तिची प्रगल्भता लक्षात येते. तिने अमरच्या प्रामाणिकपणाला त्याचा दोष नाही तर त्याचं गुण मानलं. आणि त्यामुळेच ही अपूर्ण वाटणारी कथा कुठेतरी पूर्ण झाली. पुढे जाऊन दोघांनीही आपापलं आयुष्य यशस्वी करून दाखवलं.
अमर त्याच्या करिअरमध्ये सर्वोच्च पदावर पोहोचला, तर गौतमीनं आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. पण अमरसाठी गौतमीची आठवण नेहमीच एक न बोललेली प्रेरणा बनून राहिली. खूप वर्षानंतर एकदा कामानिमित्त अमर पुण्याला आला होता आणि त्याने तिला पाहिलं, दूरूनच, पहिल्यांदा आणि शेवटच्यांदा. ती तिच्या आयुष्यात व्यस्त होती, पण समाधानी दिसत होती. तिला पाहिल्यावर अमरला त्या क्षणी खात्री पटली की तिचा निर्णयच योग्य होता आणि त्याने तिथूनच मानसीला मेसेज केला. आज पुन्हा एकदा समजलं, सिनियर नेहमीच बरोबर असते. बघा, ते सिनियर ज्युनियरचं नातं किती खोलवर रुजलं होतं. तर मग ही कथा आपल्याला काय शिकवते? हेच की काही नाती पूर्ण होण्यासाठी त्यांना एकत्र यावंच लागतं असं नाही. त्यांचा खरा अर्थ प्रामाणिकपणात, एकमेकांबद्दलच्या आदरात आणि निस्वार्थ त्यागात दडलेला असतो. आणि जाता जाता एक प्रश्न, खरंच एक मोठा त्याग हे खऱ्या प्रेमाचंच एक रूप असू शकतं का? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन कथेसह.